मित्रांनो, आपली सायबर फसवणूक होऊ नये असे आपणास वाटते का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या या ऑनलाईन इंटरनेटच्या दुनियेमध्ये अनेक लोकांनी शॉर्टकट पैसे कमवण्याचा मार्ग निवडलेला आहे आणि तो मार्ग म्हणजे सायबर गुन्हेगारी. तर सायबर गुन्हेगार हे वेगवेगळ्या युक्त्या करून वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून लोकांना फसवून त्यातून लोकांचे फसवणुकीतून पैसे जमा करत असतात. तर आपली सायबर फसवणूक होऊ नये असे आपणाला वाटत असल्यास मी आपल्या सायबर फसवणुकीबाबत काही ठराविक मुद्दे सांगणार आहे. प्रथम, सायबर फसवणूकवाले आजच्या वेळेत दिसून येतात ते असे की मोबाईलद्वारे ऑनलाईन कोणतेही कागदपत्राची पूर्तता न करता लोन देण्याचे आम्ही दाखवले जाते. तसेच कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसतानाही मोबाईलद्वारे लोन दिले जाते. 2,000, 5,000, 10,000पर्यंत, 20,000पर्यंत लोन ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून दिले जाते. प्रथम लोन घेताना हे सायबर गुन्हेगार आपल्याकडून आपल्या ॲपमध्ये असलेले सगळे मोबाईल नंबर, आपल्या नातेवाईकांचे नंबर हे सगळं त्यांच्याकडे घेत असतात. आपण लोन करायच्या नादामध्ये सगळे परमिशन त्यांना दिलेले असतात आणि ते सगळे आपली कॉन्टॅक्ट लिस्ट, व्हॉट्सअप नंबर, फेसबुक नंबर, आपल्या सगळ्या जवळचे नातेवाईकांचे नंबर सर्च करून त्यांच्याजवळ ठेवतात आणि हे सगळं त्यांच्याजवळ ठेवल्यानंतर ते प्रथम आपल्याला लोन देतात. लोन घेतल्यानंतर आपल्याला आपण दर महिन्याला लोन भरतो. ते लोन भरत असताना लोनचे पैसे संपले तरी देखील ते वारंवार पैशाची मागणी करून अधिकच्या पैशाची मागणी करत असतात आणि जर आपण पैसे भरले नाही तर ते आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर, आपल्या घरच्या नंबरवर फोन करून आपली बदनामी करण्याची आपल्याला धमकी देत असतात व आपण पैसेच नाही भरले तरी देखील ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना फोन करून आपल्या लोनबाबत माहिती देऊ, त्यांना शिव्या देऊ, वाईट वागणूक बोलून आपल्याला पैसे भरण्यात प्रवृत्त करत असतात किंवा आपले काही उपलब्ध माहिती ते दुसरीकडे शेअर करत असतात. तर दुसरा प्रकार हा झाला एक प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार असा आहे का एखादा सायबर गुन्हेगार फोन करतो, एखाद्या इसमास फोन करतो आणि सांगतो का तुमच्या वडिलांनी, तुमच्या भावाने, तुमच्या बहिणीने किंवा तुमच्या मुलाने, म्हणजे कोणत्या तरी नातेवाईकांनी तुम्हाला पैसे देण्यासाठी सांगितलेले आहेत. त्यांचे पैसे माझ्याकडे आहेत, मी ते पैसे तुम्हाला पाठवतो असे म्हणून तो गुन्हेगार प्रथम तुमच्या अकाउंटवर 5,000 रुपये देणे बाकी आहे असे सांगून तुमच्या अकाउंटवर सुरुवातीला 3,000 पाठवतो. त्यानंतर तो राहिलेले 2,000 परत पाठवतो असं म्हणतो आणि त्यानंतर तो 2,000 ऐवजी 20,000 पाठवतो आणि आपल्याला त्या बोलण्याच्या नादातच तो म्हणतो चुकून माझे 20,000 रुपये तुम्हाला आलेले आहेत तर त्यातले 18,000 मला परत पाठवून द्या. आणि मुळात त्यांनी पैसे आणि आपण काय करतो, 20,000 आल्याचा मेसेज आपल्याला आलेला असतो. तो मेसेज आपण मोबाईलमध्ये बघतो आणि मोबाईलमध्ये मेसेज बघितल्यावर आपण त्याला 18,000 परत तात्काळ पाठवून देतो. तर त्याच वेळेस असे घडलेले असते का ते फक्त आपल्याला पैसे आल्याबाबतचा मेसेज एडिट करून पाठवत असतात. ते ऑलरेडी पैसे आपल्याला कोणतेही आलेले नसतात आणि ज्यावेळेस आपण बँकेमध्ये जाऊन चेक करतो तर त्यावेळेस आपल्याला कोणतेही पैसे आलेले नसतात आणि आपल्या अकाउंटवरूनच त्यांना 18,000 गेलेले असतात. अशा प्रकारे ती फसवणूक होते. तसेच
या प्रकारामध्ये पण अजून एक सायबरचा प्रकार असा आहे का आपण या दुनियेत आता सध्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे सोशल मीडियाचे ॲप वापरत असतो. त्यामध्ये व्हॉट्सअप झाले, फेसबुक झाले, इंस्टाग्राम झाले, तसेच टेलिग्राम झाले. ह्या माध्यमातून अनेक मुलं ह्या गोष्टीला बळी पडतात का या माध्यमातून कोणतीतरी एखादी सुंदर मुलीचा डीपीला फोटो लावलेला असतो. अशा याच्यावरून आपल्या मोबाईल नंबरवर एखादा मेसेज येतो किंवा आपल्या फेसबुकवर मेसेज येतो किंवा इंस्टाग्रामवर किंवा आपल्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर मेसेज येतो आणि ते सांगतात, मैत्री करतात आपल्याशी, गोड गोड बोलतात. आणि कसं आहे, वय असतं माणसाचं, या वयानुसार माणूस एखाद्या मुलीचा फोन आल्यानंतर त्यांच्याकडे आकर्षित होतो, त्यांचे मेसेजला उत्तर देत जातो. हे मेसेजला उत्तर दिल्यानंतर ते अचानक म्हणतात की मला खूप पैशाची गरज आहे, मी खूप सध्या अडचणीत आहे, असे म्हणून ते आपल्याकडून पैसे उकळतात. किंवा त्यातलाच दुसरा प्रकार असा आहे का ऑनलाईन सेक्स नावाचा एक प्रकार आहे. ते म्हणतात की आम्ही तुमच्यासोबत ऑनलाईन सेक्स करू, हे करू, ते करू, असे म्हणून ते स्वतः उघडे होतात. समोरची महिला असते ती स्वतः उघडी होती आणि तुम्हाला कुठेतरी एक बाजूला जाण्यास सांगतात. आपण त्या भावनेच्या भरामध्ये कुठेतरी एका बाजूला जातो आणि एका बाजूला गेल्यानंतर आपण देखील त्या ठिकाणी उघडे हो, त्या ठिकाणी हस्तमैथून त्याच्यासोबत उभं राहून केलेलं असतं. अशा वेळेस ती महिला किंवा तो समोरचा व्यक्ती, ती महिला नसतेच, तो समोरचा व्यक्ती आपली स्क्रीन रेकॉर्ड करून घेतो, आपले फोटो रेकॉर्ड करून घेतो, आपले उघडे फोटो रेकॉर्ड करून घेतो, आपली जे काही व्हिडिओ असेल तो रेकॉर्ड करून घेतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्याला ब्लॅकमेल करतो, आपल्याला धमकी देतो, आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ पाठवण्याची, मित्रांना व्हिडिओ पाठवण्याची किंवा आपली बदनामी करण्याची, सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकण्याची धमकी देतो आणि आपल्या करून तो वारंवार पैशाची मागणी करतो. मला 5,000 रुपये द्या, प्रथम मी तुमचे व्हिडिओ डिलीट करतो, मला 10,000 द्या, व्हिडिओ डिलीट करतो. मग आपण इकडून तिकडून पैसे पाहून त्याला पैसे पाठवतो, सारखे पैसे पाठवतो आपण त्याला, पण तो काही व्हिडिओ डिलीट करत नाही. तो सारखा येऊन जोपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलत राहतात तोपर्यंत तो तुमच्याकडे पैशाची मागणी करतो आणि तो तुम्हाला फसवतो. त्यासाठी असे कोणतेही प्रयोग करू नये ही तुम्हाला विनंती आहे. तसेच असे काही जर कोणताही सायबर फ्रॉड तुमच्यासोबत घडला तर तात्काळ 1930 हा सायबर हेल्पलाईन नंबर आहे. तर ह्या हेल्पलाईन नंबरला संपर्क करून झालेल्या प्रकाराबाबत किंवा आपण पैसे पाठवले असतील तर त्या पैशाची जी हिस्ट्री असेल किंवा ट्रान्झॅक्शन ID असतील ते सर्व तात्काळ त्यांना देणे गरजेचे आहे. जर आपण आपल्याबरोबर कोणताही सायबर फ्रॉड झाला आणि आपण पैसे समोरच्या व्यक्तीला पाठवले गेले तर 1930 ही हेल्पलाईन नंबर आहे आणि ह्या हेल्पलाईन नंबरला तात्काळ सगळी माहिती घेऊन आपण त्यांना फोन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या ज्या अकाउंट नंबरवर आपले पैसे गेलेले आहेत किंवा त्या अकाउंटवरून परत दुसऱ्या कोणत्या अकाउंटला पैसे गेलेले, हे सर्व अकाउंट नंबर हे ब्लॉक होत असतात आणि ब्लॉक झाल्यानंतर हे पैसे त्यांना काढता येत नसतात, ते पैसे जाग्यावर थांबून राहतात. त्यानंतर आपण सगळी कायदेशीर प्रक्रिया करून ते पैसे त्या बँकेकडून परत मागण्यासाठी कोर्टातून परत घेऊ शकतो. म्हणून आपण तात्काळ 1930 या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि त्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन संपर्क करायचा आहे आणि झालेल्या गोष्टीबाबत सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथं योग्य मार्गदर्शन भेटेल आणि तुमच्या याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
नाहीतर आजची परिस्थिती अशी आहे का एखादा सायबर फ्रॉड झाल्यानंतर असं होतं का कुठे जायचं, काय करायचं हेच बऱ्याच जणांना माहीत नसतं. कोणी बँकेत जातं, बँकवाले पोलीस स्टेशनला प्रथम तक्रार द्या म्हणतात, डायरेक्ट त्यांचे समोरच्या व्यक्तीचे अकाउंट ब्लॉक करत डायरेक्ट नाही. तर 1930 नंबर हा असा आहे का आपण फोन केल्यानंतर त्यांना फ्रॉडबाबत माहिती दिल्यानंतर तात्काळ ते अकाउंट ब्लॉक केले जातात. तर त्यासाठी 1930 नंबरवर संपर्क करणे खूप खूप गरजेचे आहे. तसेच अजून एक सायबरचा प्रकार आहे, ते सांगायचे तुम्हाला, जाऊन गेले तर सांगायचे आहे. एक सायबरचा प्रकार असा आहे का तुम्हाला ऑनलाईन काहीतरी काम करण्याचं आमिष दाखवलं जातं. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन काहीतरी टॅक्स दिला जातो आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून तुम्हाला पैसे भेटतील असं सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही जर हे टॅक्स पूर्ण केले तर तुम्हाला एक टॅक्ससाठी 150 रुपये भेटतील, 200 रुपये भेटतील असं सांगितलं जातं. आणि प्रथम तुम्हाला एखादं गोष्ट करायला सांगितली जाते आणि ती गोष्ट केल्यानंतर तुमच्या अकाउंटवर त्यांनी 150 रुपये ते पाठवत पण असतात. आणि ते सगळं झाल्यानंतर ते अचानक काही असे टेक्स्ट करत असतात की आपल्या OTP, आपली सर्व माहिती जमा करून, OTP, पिन ही सर्व माहिती जमा करून आपल्या अकाउंटवर असलेले सगळे पैसे गायब करत असतात किंवा त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करत असतात. किंवा एखादा OTP येतो किंवा एखादी वेबसाईट दिलेली असते आणि त्याच्यात OTP टाकायला लावतात किंवा त्याच्यावर पैसे टाकून आलेला पिन टाकायला लावतात. अशा प्रकारे सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत. तरी आपण या धावपळीच्या जगात या सायबर फसवणुकीपासून दूर राहिले पाहिजे असेच माझे म्हणणे आहे. व 1930 ह्या हेल्पलाईन नंबरचा उपयोग करून आपले झालेली फसवणुकीतून गेलेली रक्कम कशी परत मिळेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी 1930 हा सायबर हेल्पलाईन नंबर आहे आणि त्याचा वापर सर्वांनी करावा आणि याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती. जय हिंद.